आजच्या जागतिक राजकारणात एक अशी ठिणगी पडली आहे जी कधीही भयंकर आगीत रूपांतर होऊ शकते आणि त्या ठिणगीचं नाव आहे अब्बास अराक्ची यांचं धाडसी व्यक्तित्व. उड्डाणपूल पुन्हा बांधता येईल पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही, या एका वाक्याने संपूर्ण जग हादरलं आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. ही केवळ एक प्रतिक्रिया नाही, हा एक इशारा आहे, एक चेतावणी आहे आणि कदाचित येणाऱ्या मोठ्या संघर्षाची सुरुवातही. मध्य पूर्वेतील तणाव हा नवीन नाही, पण सध्या इराण, युनायटेड स्टेट्स आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष हा एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. इराणवर झालेल्या हल्ल्यांमध्ये केवळ लष्करी ठिकाणेच नाहीत, तर दवाखाने, संशोधन संस्था, विद्यापीठे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा लक्ष्य करण्यात आल्या. करज शहरातील B1 पुलावर झालेला हल्ला ही या संघर्षाची एक भयंकर झलक आहे. हा पूल केवळ एक बांधकाम नव्हता, तो इराणच्या विकासाचं प्रतीक होता. 1050 मीटर लांबीचा, 136 मीटर उंच आणि जवळपास $400 दशलक्ष खर्च करून बांधलेला हा पूल मध्य पूर्वेतील अभिमान होता. पण काही क्षणात तो उद्ध्वस्त झाला. पण प्रश्न असा आहे, इराण खरंच इतकं शक्तिशाली आहे का? उत्तर आहे हो, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. इराणची ताकद केवळ त्याच्या सैन्यात नाही, तर त्याच्या रणनीतीत आहे. इराणकडे अत्याधुनिक बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. त्याच्या मिसाईल्स प्रोग्राममुळे ते हजारो किलोमीटर दूरपर्यंत हल्ला करू शकतात. शहाब फतेह, खोरमशहर यांसारखी मिसाईल्स त्यांच्या शस्त्रागारात आहेत. याशिवाय इराण ड्रोन टेक्नॉलॉजीमध्येही खूप पुढे आहे. त्यांच्या ड्रोनने युक्रेन रशिया युद्धातही मोठी भूमिका बजावली आहे. स्वस्त पण अत्यंत प्रभावी ड्रोन हे इराणचे मोठं शस्त्र बनलं आहे. सायबर वॉरफेअरमध्येही इराण मागे नाही. इस्रायलवर अनेक वेळा सायबर हल्ले केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इराण एकटं लढत नाही. हिजबुल्लाह, लेबनॉन, हमास, गाझा आणि इतर अनेक गट इराणच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे जर युद्ध झालं तर ते केवळ एका देशाशी नसेल, ते संपूर्ण नेटवर्कशी असेल. हीच गोष्ट अमेरिकेला सर्वात जास्त भीतीदायक वाटते. अराक्ची यांनी वारंवार सांगितलं आहे, आम्ही युद्ध सुरू करणार नाही, पण जर आमच्यावर हल्ला झाला तर प्रत्युत्तर भीषण असेल. ही धमकी नाही, हा इशारा आहे. अमेरिका आणि इस्रायल यांची रणनीती स्पष्ट आहे. इराणच्या नेतृत्वाला कमकुवत करणे, त्यांच्या लष्करी ताकदीला कमी करणे आणि त्यांच्या प्रभावाला रोखणे. पण इराणही तितक्याच ताकदीने उत्तर देत आहे, कधी राजनैतिक पातळीवर, कधी सोशल मीडियावर आणि कधी थेट लष्करी तयारीतून. अराक्ची हे केवळ परराष्ट्र मंत्री नाहीत, ते एक कुशल रणनीतिकार आहेत. JCPOA अणुकरारात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. ते पश्चिम देशांशी संवाद साधू शकतात आणि त्याच वेळी कठोर भूमिका देखील घेऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ते इराणचे सर्वात महत्त्वाचा चेहरा बनले आहेत. पण आता प्रश्न असा आहे, पुढे काय होणार? मध्य पूर्व युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे का? जर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरूच ठेवले तर इराण कधी ना कधी प्रत्युत्तर देईल आणि ते प्रत्युत्तर किती मोठं असेल याचा अंदाज लावणं कठीण आहे. एक चुकीचा निर्णय, एक चुकीचा हल्ला आणि संपूर्ण प्रदेश युद्धात ढकलला जाऊ शकतो. तेलाचे दर वाढतील, जागतिक अर्थव्यवस्था डळमळेल आणि लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम होईल. ही केवळ राजकारणाची गोष्ट नाही, ही मानवतेची गोष्ट आहे. आणि म्हणूनच अराक्ची यांचं व्यक्तित्व इतकं महत्त्वाचं आहे. ते जगाला सांगत आहेत, आम्हाला कमी लेखू नका, आम्ही शांत आहोत म्हणजे कमकुवत नाही. आता जगाची नजर या संघर्षावर खिळली आहे. अमेरिका काय करेल, इस्रायल पुढे काय पाऊल उचलेल आणि सर्वात महत्त्वाचं, इराण खरंच धडा शिकवेल का? ही कथा अजून संपलेली नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. कारण इतिहास साक्षी आहे, जेव्हा महासत्ता भिडतात तेव्हा परिणाम फक्त त्यांच्यावर होत नाही, तर संपूर्ण जगाला त्यांची किंमत चुकवावी लागते. आणि कदाचित पुढचे काही दिवस ठरवतील की हा संघर्ष शांततेत संपतो की तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी ठरतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.